नमस्कार मंडळी, आपले मेरीज किचन मध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत झटपट रसमलाई रेसिपी। तर त्याच्यासाठी साहित्य आणि कृती आपण पाहू। रसमलाईसाठी इथं मी एक भांड घेतलेला आहे। आता आपण गॅस सुरू करू। त्यामध्ये मी 2 ग्लास दूध घालून घेतलेला आहे रसमलाईसाठी। दूध उकळेपर्यंत आपण इथं ब्रेड घेतलेला आहे। आता आपण त्या ब्रेडचे स्लाइस करून घेऊया। इथं मी एक ग्लास घेतलेला आहे। त्या ग्लासने आपण ब्रेडचे गोल गोल स्लाइस करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। तर तुम्ही पाहू शकता असं गोल स्लाइस करून घ्यायचं आहे। इथं मी सगळ्या ब्रेडचे स्लाइस करून घेतलेले आहेत। आता आपलं दुधाला उकळी फुटत आलेली आहे। आता त्यामध्ये आपण 8 ते 9 चम्मच साखर घालून घ्यायची आहे। आता हे आपण हलवून घेऊया। इथे मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। ती छान मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही त्याची दक्षता घ्यायची आहे। आता ते आपण दुधामध्ये घालून घेऊ। ह्यामध्ये आपण आता थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून घेऊ। बदामचे काप घेतलेले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिस्ता घालू शकता, काजू घालू शकता, मनुके घालू शकता। आता आपल्या दुधाला थोडासा दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये हिरवी वेलची घालून घेऊ, ज्याने स्वाद छान येतो। आपल्या दुधाला छान उकळी आलेली आहे। आणि दूध आपलं दाटसरही झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपण त्या ब्रेड वरती तो ज्यूस घालून घेऊया। हा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो। ही रसमलाई झटपट होते, घरच्या घरी कमीत कमी साहित्यामध्ये बनून तयार होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। या गणेशोत्सवामध्ये आपण रसमलाई करून नक्की पहा।
असं ड्रायफ्रुट्स घालून सजवायचं आहे। तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतंही ड्रायफ्रुट्स यूज करू शकता। तर आपली तयार आहे घरच्या घरी रसमलाई।